शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिला, तुम्ही पुढे जा, मी राजीनामा देतो असं सुनील शेळके म्हणतात. शरद पवारांना निर्णय का बदलावा लागला हे सुप्रिया सुळेच सांगतील असंही सुनील शेळके म्हणाले. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा हा मोठा दावा. महायुतीत सहभागी होण्याबाबत शरद पवारांची चर्चा झाली होती. पवार कुटुंबियांकडून अजितदादांना विलंब दर्शवण्याचं काम असं सुनील शेळके म्हणाले. दादांनी जी शपथ घेतली त्याचे साक्षीदार खुद्द शरद पवार असतील किंवा सुप्रियाताई सुळे, तुम्ही जबाबदारीने सांगताय का? नाही, नक्कीच मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की ह्या सगळ्या घडामोडी होत असताना दादांना आज जे काही महाराष्ट्रामध्ये विलन करण्याचं काम पवार कुटुंबीय करतंय किंवा दादांनी चुकीचं केलं, दादांनी साहेबांची साथ सोडली हे दाखवून जे काही राजकारणामध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा माहोल तयार करण्याचं काम केलं, तर मला असं वाटतं की दादा एक कुटुंब म्हणून आजपर्यंत गप्प बसली ही दादांची मोठी चूक आहे. दादांनी देखील स्पष्टपणाने त्यावेळेला जरी सांगितलं असतं किंवा प्रचारामध्ये जरी सांगितलं असतं की 2 जुलै 2023चा शपथविधी होण्या अगोदर 2 महिने जवळपास या सगळ्या घडामोडी सुरू होत्या. महायुतीमध्ये सामील होण्याचं साहेबांसमवेत चर्चा झाल्या. साहेबांनी त्यानंतर राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा साहेबांना राजीनामा दिल्यानंतर तो माघारी घ्यायला काही मंडळींनी भाग पाडलं. आणि मला असं वाटतं की रोहित पवार, सुप्रियाताई सुळे असेल किंवा आव्हाड असेल या मंडळींनी दादांना जाणीवपूर्वक जे काही टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत ह्या मागं त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. माशी शिंकली कुठून आणि पवार साहेब आणि अजित पवार वेगळे का झालेत? मी आपल्याला नक्की या माध्यमातून सांगतो की साहेबांनी ज्या वेळेला सिग्नल दिला की तुम्ही पुढे जा आणि मी माझा राजीनामा देतो, त्यानंतरनं पुन्हा परत साहेबांना निर्णय बदलण्याची भूमिका का घ्यावी लागली ते सुप्रियाताईच तुम्हाला सांगतील. कॅमेरामन विकी सर, रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे.